नमस्कार. शुभांगीच तडाखेदार रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, उन्हाळी वाळवणातील हा आपला दुसरा प्रकार, तो आहे रव्याची कुरडई. तर चला, फार वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. हा रवा मी स्वच्छ करून घेतलेला आहे. हा चाळून यातील काही कचरा वगैरे असेल तर तो काढून घेतलेला आहे. आणि हा रवा आपण 2 दिवस पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे. 2 दिवस पाण्यामध्ये भिजत घातला, यातील दोन्ही टाईम सकाळ आणि संध्याकाळी पाणी हे बदलून घ्यायचं आहे आणि रवा हा भिजत घालायचा आहे. तुम्ही बघू शकताय 2 दिवस झालेले आहेत. रवा आपला हा छान भिजलेला आहे. आता यावरचं जे लालसर पाणी आहे हे पाणी काढून घ्यायचं आहे, कारण हे आंबट पाणी झालेलं आहे, त्यामुळे हे पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे. तर इथे मी रव्यावरचं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकताय आपला चीक हा छान पांढरा शुभ्र झालेला आहे. बिलकुलही यावरती लाल पाणी राहिलेलं नाही. तर हा पण जितका आपला चीक आहे, म्हणजे जितका आपला हा रवा झालेला आहे, हा तितकंच पाणी आपण घ्यायचं आहे. तर हा अर्धा पातेलं हे माझं चीक तयार करून झालेलं आहे. चीक हटण्यासाठी मोठं पातेलं घ्यायचं आहे आणि जेणेकरून त्याचा बूड हा जाड असेल असं पातेलं इथं वापरायचं आहे. आता यामध्ये पाणी घालून घेऊयात. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जितका चीक आहे तितकंच पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचं पाण्याचं प्रमाण हे बिलकुलही चुकणार नाही आणि चीक हा व्यवस्थित होईल. 2 किलो गव्हासाठी साधारण मी इथे 4 लिटर पाणी हे उकळण्यासाठी ठेवलेले आहे. यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही मीठ करू शकता. आता यावर झाकण ठेवून उकळी येण्याची वाट पाहायची आहे. पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण हा चीक एकसारखा करून घेऊयात, कारण हा तळाशी जाऊन बसलेला असतो, त्यामुळे याला सोडवून घ्यायचा आहे. आपण बघूयात पाण्याला उकळी आलेली आहे का. तर तुम्ही पाहू शकताय पाण्याला इथे उकळी आलेली आहे. यातील थोडेसे पाणी आपण हे काढून घ्यायचे आहे. हे पाणी वरून घालण्यासाठी काढून घ्यायचे आहे. आता इथे पाण्याला उकळी छान आलेली आहे. आता एका हाताने आपण हा चीक सोडायचा आहे आणि एका हाताने याला हटवून घ्यायचा आहे. अगदी हलक्या हाताने त्याला धार सोडायची आहे आणि ह्याला व्यवस्थित हटवून घ्यायचा आहे. हा चीक सगळा मी पातेल्यामध्ये घालून घेतलेला आहे. गॅस हा मी मीडियम ठेवला आहे आणि हा व्यवस्थित आपण हटवून घ्यायचा आहे. बिलकुल यामध्ये गुठळी राहिली नाही पाहिजे असा व्यवस्थित चीक आपण हटवून घ्यायचा आहे. आणि अगदी फटाफट करायचं आहे. जर तुम्ही हळूहळू केलं तर याच्या गुठळ्या नक्की होतील, त्यामुळे अगदी हे व्यवस्थित एकदम फटाफट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय बिलकुलही कुठे चिकाची इथे गुठळी झालेली नाही आहे. व्यवस्थित चीक हा आपला हटून झालेला आहे. आणि आपण जे पाणी काढून ठेवलं होतं ते आपण हळूहळू नंतर यामध्ये घालणार आहोत. तिथे चिकाचं पातेलं देखील पुसून घेण्यासाठी मी पाणी थोडंसं वापरलं आहे. त्याच्यातील अगदी गरज लागेल तसंच आपण पाणी यामध्ये घालायचं आहे. 2 किलो रव्यासाठी 4 लिटर पाणी हे अगदी व्यवस्थित होतं. चीक फार पातळही करायचं नाही आहे, गरज भासेल असंच पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. चीक हा सगळीकडून व्यवस्थित एकसारखा झाला, यातील लाटणं काढून घ्यायचं आहे आणि झाकण घालून याला आपण शिजवून घ्यायचं आहे. एक 5 ते 7 मिनटं मी याला झाकण घालून शिजवून घेणार आहे. चीक हा आपण मध्ये त्याला हलवून घ्यायचा आहे. छान अशी आपल्या चिकाला वाफ आलेली आहे.
तुम्हाला जवळून दाखवते तर ते छान अशी त्याला एक चकाकी आलेली आहे. बघू शकताय इथे चीक आपला व्यवस्थित शिजला आहे. आता शिजला आहे की नाही कसं जाणून घ्यायचं तर तुम्हाला मी सांगते. पाण्याचा ओला हात करायचा आहे आणि असं दाबून पाहायचं आहे. हाताला कुठेही चीक चिकटत नाही आहे, याचा अर्थ आपला हा चीक परफेक्ट असा शिजला आहे. तुम्ही याचा आवाजही ऐकू शकताय, त्यातून आवाजही येत आहे. चीक हा आपला व्यवस्थित शिजला आहे. आता आपण कुरड्या घालून घेऊयात. ते सोऱ्या घेतलेला आहे, यामध्ये मी त्याच्यावर शेवईचे ताटले घातलेले आहे. आता यामध्ये याला बिलकुल कुठे तेल लावलेलं नाही आहे. पाण्याच्या हाताने दाबायचं आहे. दिसतंय का व्यवस्थित? सगळ्या कुरडया ह्या घालून झालेल्या आहेत. आता याला उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत. कुरड्या वाळण्यासाठी 2 दिवस लागणार आहेत. 2 दिवसानंतर कुरड्या आपल्या छान वाळलेल्या आहेत. तुम्हाला मी दाखवते. बघा किती छान पांढऱ्या शुभ्र ह्या कुरड्या आपल्या तयार करून झालेल्या आहेत. आता आपण यांना तळून पाहूयात की या कशा फुलत आहेत ते. कुरडे तळण्यासाठी तेल छान तापलेलं आहे. पाहू शकताय कुरडई छान आपली फुललेली आहे. हे पहा कुरड्या आपल्या इथे तळून झालेल्या आहेत. किती छान ह्या कुरड्या फुललेल्या आहेत. पाहू शकताय किती छान ह्या आपल्या कुरड्या तयार झालेल्या आहेत. तर ह्या कुरड्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्समध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.